इथं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली। आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा। महाराष्ट्र राज्याचे सलग 11.5 वर्ष बिनविरोध मुख्यमंत्री पदावर राहणार आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, रोजगार हमी योजना राबविणारे हरित क्रांतीचे प्रणेते श्री वसंतराव नाईक साहेब यांच्या 111व्या जयंती कुंभारकिनी द्वारवा इथं साजरी करण्यात आली। यावेळी गावातील नाईक कारभारी व राष्ट्रीय बंजारा परिषद द्वारवा तालुका अध्यक्ष डॉक्टर श्रावण जाधव व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात गावातील ज्येष्ठ नागरिक मणिराम पवार यांच्या हस्ते साहेबांच्या प्रती हार अर्पण करून अर्पण करण्यात आली। वसंतराव नाईक साहेब यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार शासनाने द्यावा, भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशा घोषणा देत शासनाला त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले। हरित क्रांतीच्या निमित्ताने गावातील सेवालाल मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। त्यात वड, चिंच, पिंपळ, लिंब, सीसम अशा प्रकारचे झाडं लावण्यात आली व संगोपन करण्याची जबाबदारी घेण्यात आली। यावेळी गावातील डॉक्टर श्रावण जाधव, सुभाष चव्हाण, अरविंद राठोड, मोहन चव्हाण, विशाल पवार, रामराव राठोड, मनोज चव्हाण, नामदेव जाधव, चिंटू राठोड, रमेश राठोड, बंटी राठोड, सुरेश राठोड व गावातील शेकडो समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते। मुख्य संपादक सूर्यकांत राठोड।